जनसन्मान यात्रेच्या 14व्या दिवशी नागपूरच्या पवित्र भूमीतून यात्रेला प्रारंभ झाला. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर यात्रा काटोलमध्ये दाखल झाली, जिथे दादांचं भव्य असे स्वागत करण्यात आलं. आज काटोलकरांनी दादांचा सन्मान वारकरी समुदायाच्या पारंपरिक फेटा आणि तिळाने केलं. यावेळी दादांनी सर्व जनतेला अर्थसंकल्पात सुरू केलेल्या सर्व योजनांचा सर्वांना लाभ मिळावा याच उद्देशाने ही जनसन्मान यात्रा सुरू केली आहे असे सांगितले. त्यानंतर दादांनी बळीराजाच्या जीवनातील आव्हानांचा उल्लेख करत महत्त्वपूर्ण घोषणा केली. माझ्या बळीराजाला चांगल्या प्रकारे जीवन जगता यावं, कुठल्याही परिस्थितीत त्यांनी आत्महत्येचा विचार करता कामा नये, या पद्धतीचा जवळपास 75,000 कोटी रुपयाच्या योजना आपण राज्याला चांद्यापासून बांध्यापर्यंत सगळ्यांच्या करता आणलेल्या आहेत. त्याचा फायदा माझ्या मायमाऊलींनी त्या निमित्तानं घ्यावा, माझ्या बांधवांनी घ्यावा. तसेच दादांनी सर्व उपस्थितांना संबोधित केले. समाजामध्ये जातीय सलोखा ठेवणं, समाजामध्ये एकी टिकवणं, धर्मामध्ये वाद होऊ न देणं, हे आपलं सगळ्यांचं काम आहे. ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. दादांनी एकतेचा संदेश देत महाराष्ट्रवादी हेल्पलाईनच्या माध्यमातून योजनांच्या अडचणी सोडवण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन केले. अशा प्रकारे जनसन्मान यात्रा मोठ्या उत्साहात यशस्वीपणे पार पडली.